Okay. एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा. The sales and profit during 2 years were यामध्ये year 2080 sales rupees 1,50,000, profit rupees 20,000. In year 1981 sales rupees 1,70,000 and profit rupees 25,000. Then you are required to calculate number first break even point, second PV ratio, third sales required to earn a profit of rupees 40,000, then the profit made when sales are rupees 2,50,000, fifth one variable cost of 2 periods, and last sixth one margin of safety in the year 1981. आता यामध्ये फर्स्ट आपल्याला शोधावं लागेल. आता ब्रेक इव्हन पॉइंट पहिल्यांदा सांगितलेला आहे, परंतु ब्रेक इव्हन पॉइंटच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल पी व्ही रेशो. पी व्ही रेशो इथं कंपॅरिझन आहे आणि 2 वर्षांचं प्रॉफिट आणि सेल्स दिलेले आहेत, त्यामुळं इथं पी व्ही रेशोचं इक्वेशन येईल चेंज इन प्रॉफिट divided by change in sales into 100. ज्या वेळेला कंपॅरिझन असते त्यावेळेला पीव्ही रेशोचे इक्वेशन कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 न होता इक्वेशन येईल चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स इंटू 100. मग आता इथं जो प्रॉफिट जी सेल्स मोठी आहे ती संख्या पहिल्यांदा घ्यायची आहे पहा. म्हणजेच प्रॉफिट 25,000 वजा 20,000. त्याच पद्धतीनं सेल्स देखील घ्यायचे आहेत. 1,70,000 वजा 1,50,000 गुणिले 100. मग 25,000 वजा 20,000 5,000. 1,70,000 वजा 1,50,000 20,000 गुणिले 100. हे 2 झिरोला हे 2 झिरो जातील, या 2 झिरोला हे 2 झिरो जातील. पी व्ही रेशो आलेला आहे 25%. पहा पी व्ही रेशो 25%. झालेलं आहे. झालेलं आहे का? Yes, anyone हो speak? सर झालंय. Thank you शरयू. Then next आपल्याला विचारायला आहे ब्रेक इव्हन पॉइंट. आता ब्रेक इव्हन पॉइंटचं इक्वेशन फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो आहे. आपल्याला या ठिकाणी फिक्स्ड कॉस्ट माहित नाही म्हणून, आणि फिक्स्ड कॉस्ट ही रिमेन कॉन्स्टंट असणार आहे ऍट एनी लेवल, म्हणून आपल्याला फिक्स्ड कॉस्ट शोधण्याकरता सुरुवातीला फिक्स्ड कॉस्ट शोधावी लागेल. नंबर सेकंड आपल्याला फाइंड आउट आहे ब्रेक इव्हन पॉइंट. परंतु ब्रेक इव्हन पॉइंट इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो असल्यामुळं सुरुवातीला आपल्याला फिक्स्ड कॉस्ट शोधावी लागेल. याकरता इक्वेशन वापरायचं आहे सेल्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट
डिवायडेड बाय पी व्ही रेशो. कोणत्याही एका वर्षाचा आपला एका वर्षाची सेल्स आणि प्रॉफिट त्या वर्षाचा घ्यावा लागेल. आपण वर्ष कुठलंही घ्या, आपण 1980 जर का सेल्स आणि प्रॉफिट घेतले तर इन द इयर 1980 वेअर सेल्स इज रुपीज 1,50,000 इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट फाइंड आउट आहे. फिक्स्ड कॉस्ट प्लस त्या वर्षाचा प्रॉफिट 20,000 डिवायडेड बाय पी व्ही रेशो होता 25%. आता 25% पी व्ही रेशो इकडं भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर गुणिले होईल. म्हणजेच 1,50,000 गुणिले 25 भागिले 100 बरोबर फिक्स्ड कॉस्ट अधिक 20,000. इक्वेशन सॉल्व्ह करा. या झिरोला हे झिरो जातील, म्हणजेच किती येतात पहा अमाऊंट. 25 5 1,600 ह्याच्याला 12 25 1 25 आणि 12 25 5 1,600 ह्याच्याला 12 25 1 25 आणि 37,500 रुपये. आता 37,500 आहेत, हे 20,000 इकडं अधिक आहेत, म्हणजे 37,500 बरोबर काय झालेलं आहे, फिक्स्ड कॉस्ट अधिक प्रॉफिट. पहा सॉरी, प्रॉफिट आपल्याला नोन आहे 20,000 माहित आहे. मग हे 20,000 अधिक आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणजेच 37,500 वजा 20,000 बरोबर फिक्स्ड कॉस्ट. 37,500 वजा 20,000 वजा बाकी येईल 17,500 बरोबर फिक्स्ड कॉस्ट. आपण पहिल्यांदा फिक्स्ड कॉस्ट शोधलेले आहे 17,500 रुपये. आणि यानंतर आता ब्रेक इव्हन पॉइंट. ब्रेक इव्हन पॉइंट is equal to fixed cost divided by PV ratio, where fixed cost is rupees 17,500, then PV ratio 25% means 17,500 भागिले 25 गुणिले 100. 25 1 25 25 4 100. 17,500 गुणिले 4 25 ह्याच्याला 2 4 7 28 आणि 2 30 ह्याच्याला 3 4 1 4 आणि 3 7. 70,000 रुपये हा ब्रेक इव्हन पॉइंट येईल. यस, झालेलं आहे. झालेलं आहे का? इथं काही शंका असेल तर विचारा लगेच. ज्या ठिकाणी शंका असेल त्या ठिकाणी विचारा. हे म्हणजे वन्स मोर घे. हा, वन्स मोर. ओके, पहा आपल्याला शोधायचं आहे ब्रेक इव्हन पॉइंट. मग ब्रेक इव्हन पॉइंट शोधत असताना ब्रेक इव्हन पॉइंटचं इक्वेशन आहे फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. आपल्याला फिक्स्ड कॉस्ट माहित नाही, याकरता सुरुवातीला आपल्याला फिक्स्ड कॉस्ट शोधावी लागेल. इक्वेशन सेल्स बरोबर फिक्स्ड कॉस्ट अधिक प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. आपण याकरता 1980 चे सेल्स आणि प्रॉफिट घेतलेले आहेत.
मग 1980 कुठलंही घेऊ शकतो आपण. 80च असं काही नाही, 80च घ्या किंवा 81च घ्या, फिक्स्ड कॉस्ट तीच येणार आहे. मग सेल्स 1,50,000 आहेत, फिक्स्ड कॉस्ट आपल्याला शोधायची आहे. त्यावेळेचा त्या वर्षीचा प्रॉफिट आहे 20,000, पी व्ही रेशो आहे 25%, आपण शोधलेला आहे पहा. मग पी व्ही रेशो इकडं भागिले आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो गुणिले होईल. म्हणजेच इक्वेशन येईल 1,50,000 गुणिले 25 भागिले 100 बरोबर फिक्स्ड कॉस्ट अधिक 20,000. मग 1,50,000च्या 25% 37,500 रुपये येतील. 37,500 बरोबर फिक्स्ड कॉस्ट अधिक 20,000. परत हे 20,000 अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होतील. 37,500 मधून 20,000 वजा केले, आले 17,500, ही आली फिक्स्ड कॉस्ट. मग फिक्स्ड कॉस्ट समजल्यानंतर आपण ब्रेक इव्हन पॉइंट शोधायचा आहे. ब्रेक इव्हन पॉइंटचे इक्वेशन फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. फिक्स्ड कॉस्ट 17,500, पी व्ही रेशो 25%, म्हणजेच 17,500 भागिले 25 गुणिले 100. मग 25 न 100ला म्हणजे 25 न 100ला भागलेला आहे, 4 येतात. मग 17,500 गुणिले 4, 70,000 रुपये हा ब्रेक इव्हन पॉइंट येईल. इथं काही शंका? बोला. यात काही शंका आहेत का? नाही सर, समजला. येस, ओके, थँक्यू. यानंतर नंबर थर्ड फाइंड आउट आहे. सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ ₹40,000. म्हणजे 40,000 रुपये नफा मिळवण्यासाठी सेल्स विक्री किती करावी लागेल, बरोबर आहे ना? याकरता पहिल्यांदा सेल्स रिक्वायर्ड टू अर्न प्रॉफिट ऑफ ₹40,000. 40,000 रुपये नफा मिळवण्याकरता विक्री किती करावी लागेल. इक्वेशन तेच आहे आपलं आयडियल इक्वेशन. सेल्स इज इक्वल टू फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. आता या ठिकाणी आपल्याला 40,000 रुपये नफा मिळवण्याकरता विक्री विचारलेली आहे. म्हणजेच फिक्स्ड कॉस्ट रिमेन कॉन्स्टंट 17,500, प्रॉफिट 40,000, पी व्ही रेशो आहे 25%. म्हणजेच 17,500 अधिक 40,000 किती येतात? 57,500 भागिले 25 गुणिले 100. 25 एके 25, 25 चौक 100, 5 चौक 20, चला 2, 7 चौक 28 आणि 2 30, चला 3, 5 चौक 20 आणि 3 23, 2,30,000 रुपये. पहा, झालेलं आहे. झालेलं आहे का? अरे झालेलं आहे का? होय, झाले सर. येस, ओके, थँक्यू.
यानंतर नंबर 4, the profit made when sales are rupees 2,50,000. The profit made when sales are rupees 2,50,000. याचा अर्थ काय आहे, जर का 2,50,000 रुपये विक्री झाली तर प्रॉफिट किती असेल? 2,50,000 रुपये विक्री झाली तर प्रॉफिट किती मिळेल? मग आता इथे इक्वेशन तेच ठेवायचं आहे. कोणतं? सेल्स बरोबर फिक्स्ड कॉस्ट प्लस प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. या ठिकाणी आपल्याला सेल्स माहित आहेत. सेल्स आहेत 2,50,000. फिक्स्ड कॉस्ट रिमेन कॉन्स्टंट 17,500. आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट आहे. प्रॉफिट पी व्ही रेशो आहे 25%. मग इथं आता पी व्ही रेशो इकडं भागिले आहे, पलीकडे गेल्यानंतर गुणिले होईल 25% बरोबर 17,500 अधिक प्रॉफिट. किती येतात? हे झिरोला हे झिरो गेले. 25 25 625. 25चा वर्ग म्हणजे 62,500 बरोबर 17,500 अधिक प्रॉफिट. मग 17,500 इथं अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होईल, म्हणजेच 62,500 वजा 17,500 बरोबर प्रॉफिट. मग 62,500 मधून 17,500 गेले, किती राहतात? 0 5 45,000 बरोबर प्रॉफिट. 45,000 बरोबर काय आलेला आहे? प्रॉफिट आलेला आहे. म्हणजे 2,50,000 रुपये विक्री झाली तर आपल्याला नफा मिळेल 45,000 रुपये. येस, इथपर्यंत झालेलं आहे. इथपर्यंत झालेलं आहे का? झालंय सर. झालंय सर. ओके, थँक्यू. थँक्यू. यानंतर नंबर 5 विचारलेला आहे, व्हेरिएबल कॉस्ट ऑफ द 2 पिरियड्स. नंबर 5, variable costs of the 2 periods. म्हणजे दोन्हीही वर्षांमधील व्हेरिएबल कॉस्ट शोधायचे आहे. आता इक्वेशन, कॉन्ट्रीब्युशनचं इक्वेशन सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन आहे. बरोबर आहे ना? आणि नंतर त्यामध्ये इक्वेशन पहा आपले, सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन आहे. कॉन्ट्रीब्युशन जे आहे, आता पी व्ही रेशो बरोबर काय सांगितलेलं आहे पहा, पी व्ही रेशो बरोबर कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स आहे. म्हणजे 25% जे आहे ते 25% आपला पी व्ही रेशो आहे. मग इथं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते विक्रीच्या 25% असणार आहे. मग विक्री जर का आपण पाहिली तर विक्री किती आहे? विक्री
फॉर द इयर 1980 1980 ची विक्री जी आहे ती 1,50,000 आहे. 1,50,000 च्या 25% किती येतात? 1,50,000 च्या 25% किती? लेस कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल ना. येस, सेल्स आता कॉन्ट्रीब्युशन आहे ते सेल्सच्या 25% असणार आहे. मग सेल्स मधून कॉन्ट्रीब्युशन वजा करायचं आहे, व्हेरिएबल कॉस्ट नव्हे. मग किती आलं? 37,500. मग 1,50,000 मधून 37,500 वजा जाता किती येतात? 1,12,500 हे आली व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट कारण पीव्ही रेशो आहे, पीव्ही रेशो 25% आहे. याचाच अर्थ काय होतोय? कॉन्ट्रीब्युशन जे असणार आहे ते कॉन्ट्रीब्युशन हे विक्रीच्या 25% असणार आहे. कॉन्ट्रीब्युशन इज 25% ऑफ सेल्स. विक्रीच्या 25% कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. मग 1980 ची विक्री 1,80,000 आहे, त्याच्या 25% 37,500 कॉन्ट्रीब्युशन वजा केलं तर व्हेरिएबल कॉस्ट येईल 1,12,500. याच पद्धतीनं 1981 विक्री 1981 ची आहे 1,70,000. 1,70,000 च्या 25% किती येतात? 1,70,000 च्या 25% येस, 1,70,000 च्या 25% किती? 1,70,000 च्या 25% किती येतात? किती आले? 42,500. 42,500. थँक्यू. मग कॉन्ट्रीब्युशन आलं 42,500. 1,70,000 वजा 42,500 किती येतात पहा. 1,27,500 व्हेरिएबल कॉस्ट. 1,27,500 ही व्हेरिएबल कॉस्ट आलेली आहे. यस, झालेलं आहे. झालेलं आहे का? झालेलं आहे का? करुणा, रेखा, शुभांगी, आरजू, तेजस्विनी, पूनम, देन तेजू, नम्रता, निकिता, शरयू, मनीषा, निर्मला, 12 जण आहोत आपण. झालेलं आहे का तुमचं? हो सर, येस, झालं. हो चालेल. येस. ओके, थँक्यू. नंबर लास्ट, नंबर 6, मार्जिन ऑफ सेफ्टी इन 1981. नंबर 6, margin of safety in 1981. 1981 चे मार्जिन ऑफ सेफ्टी किती असेल? इक्वेशन मार्जिन ऑफ सेफ्टी की ज्याला आपण एमएस म्हणतो. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स. ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स.
मग इथं ऍक्च्युअल सेल्स 1981 च्या ऍक्च्युअल सेल्स आहेत 1,70,000 आणि ब्रेक इव्हन पॉइंट आपण शोधलेला आहे पहा ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजेच ब्रेक इव्हन सेल्स आहेत 70,000 पण 1,70,000 वजा 70,000 मार्जिन ऑफ सेफ्टी येईल 1,00,000 रुपये. मार्जिन ऑफ सेफ्टी 1,00,000 रुपये येईल. येस चालेल आहे. चालेलं आहे का? ते रेकॉर्डिंग केलेलं आहे पहा तुम्हाला रेकॉर्डिंग परत एकदा बघायला ऐकायला मिळेल आणि ते जे सोडवलेलं आहे त्याचा फोटो मी पाठवतोय पहा. जर का काही शंका असतील काय राहिलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही लिहा. ठीक आहे. येस थांबू आपण. थँक्यू सर्वांना. हॅव अ गुड डे अँड ग्रेट डे. थँक्यू.